तर काय केलंय आपण आतापर्यंत एक नॉर्मलचा जॉब आणि ज्या जॉबला कॉन्फिगर करून त्यामध्ये आपण काय करून बघितलंय गिटचा प्लगइन ऍड केलेला आहे आणि गिटचा यूज करून आपण एक रेपॉझिटरी कशी ऍड करणार ते बघितलेलं आहे. जेनकिन्स काय करेल, जेनकिन्स डायरेक्टली कोणासोबत कम्युनिकेट करणार, गिटहब सोबत कम्युनिकेट करणार आणि देन त्यानंतर तिथे अवेलेबल असलेली रेपॉझिटरी ती रेपॉझिटरी गिट घेऊन येणार. बट आता हे सगळं काम कुठे होत आहे, जेनकिन्सच्या स्वतःच्या सर्व्हरवर होत आहे. इज दिस अ गुड आयडिया? नो. वाय? जेनकिन्स स्वतःवर सगळे काम करत राहणार तर तो एक टाइम असा येईल की त्याची रॅम संपणार, सीपी युटिलायझेशन हाय होणार आणि जेनकिन्स बंद पडणार. जेनकिन्स जर बंद पडलं तर तुमची CI/CD पाईपलाईन चालेल का? नाही चालेल. त्यासाठी आपण काय करणार इथे, आता इथे मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर क्रिएट करणार. आपण बघितलंय कुबरनेटिस मध्ये एक कंट्रोल प्लेन असतो, 2 वर्कर नोड असतात. अँसिबल मध्ये एक अँसिबल सेम सर्व्हर असणार, आपण वर्क कुठे करतोय, होस्ट मशीन मध्ये करतोय. जेनकिन्स मध्ये सुद्धा आपण काय करणार, जेनकिन्स स्टँड अलोन राहणार आणि आपण काम कुठे करणार, दुसऱ्या वर्कर नोडवर. कळलं? हा. तो मला परत समजून सांगायची गरज आहे का वर्कर नोड मास्टर नोड काय असते? नाही. व्हेरी गुड. सो जेनकिन्स इज द मास्टर वन हियर आणि आपला एक न्यू नोड आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर सिंपल मी इथे एक न्यू इन्स्टन्स क्रिएट करतो, लॉन्च इन्स्टन्स. नोड 1 नाव देणार याला. सेम उबंतू मशीन घेऊ आपण. इट डिपेंड्स ऑन यू की तुमची मशीन काय राहणार. तुम्ही वेगवेगळ्या मशीन सोबत परफॉर्म करून बघू शकता. आपण आता गिट क्लोन तर करतोय है ना, बट तिथे जाऊन ती गिट कमांड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे है ना. तर येस, गिट इन्स्टॉल असणे आवश्यक राहणार. जर इको कमांड यूज करताय तुम्ही, सेंटोन्स मध्ये वगैरे गिट इन्स्टॉल राहत नाही, तर आधी इन्स्टॉल करायचं, देन ती परफॉर्म होईल. उबंतू मध्ये ऑलरेडी गिट अवेलेबल असतं म्हणून ते होऊन गेलं. आता आपण काय करतोय, एक इन्स्टन्स क्रिएट करतोय ऍज अ नोड आणि तो ऍड करणार कुणासोबत, जेनकिन्स सोबत. तर ते प्रोसेस आपण फॉलो करतोय. नोड कशा पद्धतीचा असला पाहिजे हे काही डिस्क्रिप्शन नाहीये. नोड मध्ये 8 GB आपल्याला इनफ आहे, एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. हा, वन मोर थिंग, इथे जावा इन्स्टॉल असला पाहिजे. तर आपण याला क्रिएट करू आधी आणि देन जावा इन्स्टॉल करू, कारण प्रोजेक्ट कशा बेस आहे आपला, जावा बेस असेल आणि तो जावा इन्स्टॉल असला पाहिजे नोडवर. So node 1 now we can see our node 1 here. त्याचा ऍक्सेस घेऊ आणि जावा इन्स्टॉल करून टाकू. टॅब ओपन आहे ऑलरेडी, न्यू टॅब, SSH-i IDE_RSA ubuntu आणि नोड 1 चा IP ॲड्रेस. येस, देन यामध्ये काय करणार आपण, आता जावा इन्स्टॉल करणार. तो sudo देन ती जावा इन्स्टॉल वाली कमांड हियर, दिस. बरोबर? अरे हो की नाही, मग बोला की. Okay, then 21
ओके, सो चेक. येस, परफेक्ट. ठीक आहे, जावा वर्जन आपलं झालेलं आहे क्रिएट. होस्ट मशीन इज रेडी. अँड देन नाव याला कॉन्फिगर करायचं आहे, ऍड करायचं आहे इन जेनकिन्स. जेनकिन्स काय करणार, मग या नोड 1 वर पूर्ण काम पुश करणार, वर्क करणार. ठीक आहे, तर जेनकिन्स मध्ये येणार. आता हे ऍड कसं करायचं ते बघावं लागेल ना. क्लिअर आहे. तर इथे जेनकिन्स मध्ये इथे तर आपल्याला काहीच करायची गरज नाहीये सध्या. इथे काय दिसतंय का ऍड नोड वगैरे असं काही आहे नाहीये. तर जेनकिन्स मॅनेज मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल नोड्स. दिसतंय, अख्खाच्या अख्खा क्लाउड पण तुम्ही इथे ऍड करू शकता. जसं की कुबरनेटिस क्लस्टर्स, हे बिन स्टॅक्स वगैरे हे सगळं तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, तर मी काय करतोय आता इथे, इवन अपीअरन्स आहे. अपीअरन्स बाकीच्या टर्म्स बघा. इथे अपीअरन्स आहे मीन्स तुम्ही तुमच्या जेनकिन्सला काय मॉडिफाय करायचं असेल तर इथे चेक करू शकता. देन इथे तुम्हाला दिसेल सिक्युरिटी. हा जो आहे क्रेडेन्शियल प्रोव्हायडर आणि युजर्स, हा पूर्ण पोर्शन कशाचा आहे, युजर मॅनेजमेंट आहे. सी युजर्स मध्ये काय दिसेल, क्रिएट मॉडिफाय युजर्स, युजर मॅनेजमेंटचा पोर्शन. देन इथे तुम्हाला दिसेल क्रेडेन्शियल मॅनेजमेंट, इथे सिक्युरिटी आणि प्रोव्हायडर, क्रेडेन्शियल प्रोव्हायडर. ठीक आहे. देन अगेन आहे लॉग्स बघू शकता, स्टॅटिक लोड स्टॅटिस्टिक्स, इन्फॉर्मेशन अबाउट जेनकिन्स अँड ऑल अदर थिंग्स. क्लिअर. मोस्टली एवढ्या टर्म्स आपल्याला आवश्यक असतात. कोणी CLI जर यूज करत असेल तर CLI मध्ये इथे कमांड्स मिळतील तुम्हाला. आपण काय करतोय, नोड ऍड करतोय. इथे काय दिसतंय आता, बिल्डिंग नोड. बिल्डिंग नोड मीन्स जेनकिन्स इटसेल्फ. बिल्डिंग नोड मीन्स जेनकिन्स स्वतः. ठीक आहे. दुसरा नोड ऍड करायचा आहे. सो न्यू नोड. न्यू नोड मध्ये नाव काय द्यायचं आहे, नोड 1 देऊ आपण, कन्फ्युजन नको. परमनंट बनवायचं आहे. परमनंट वर क्लिक केलं अँड देन क्रिएट. नाव काय ठेवलंय पण याला, नोड 1च ठेवलंय. ओके. सो नोड 1 ची डिस्क्रिप्शन द्या, परफॉर्म ऑल टास्क. ठीक आहे. देन नंबर ऑफ एक्झिक्युटर. आता ही इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. नंबर ऑफ एक्झिक्युटर मीन्स व्हॉट, तर जेवढे आपले सीपीयू कोर असतात, सीपीयू कोर किती असतात, 1 कोर सीपीयू, 2 कोर सीपीयू, तर त्या बेसिसवर एक्झिक्युटर सेट केला जातो इथे जॉबला परफॉर्म करण्यासाठी. आता 1 जॉब, 2 जॉब, 3, 4, 5, 6 असे जॉब्स असतील आपल्याकडे. प्रत्येकाला किती एक्झिक्युटर द्यायचे आहे ते आपण इथे डिसाइड करू की त्या जॉबला परफॉर्म करण्यासाठी सीपीयू कोर मधले किती एक्झिक्युटर काम करतील. कळलं. मॅक्झिमम आता आपण 2 कोर सीपीयू यूज करतोय तर 2 देऊ शकतो मॅक्झिमम. डिपेंड्स ऑन सीपीयू कोर्स. जॉब परफॉर्म करण्यासाठी आपण इथे एक्झिक्युटरचे काउंट्स देतोय. ओके. रिमोट रूट डायरेक्टरी. रिमोट रूट डायरेक्टरी काय असेल, इथे आपण 2 करून टाकू म्हणजे मॅक्झिमम होऊन जाईल. रिमोट रूट डायरेक्टरी. आता एखाद्या होस्ट मशीनचा तुम्ही काय करणार, एक्सेस घेणार. जेनकिन्स काय करणार आहे, त्याचा एक्सेस घेणार आहे. कसा घेतो आपण एक्सेस, अँसिबलने कसा एक्सेस घेतला होस्ट मशीनचा. होस्ट मशीनचा एक्सेस कसा घेतला अँसिबलने, त्याच्यावर काम करायचं होतं ना त्याला. कसं घेतलं होतं आठवतं का, ऑनलाईन SSH घेतो यार, कार्ड घेतो देतो तुम्हाला.
काय करतो आपण एखाद्या मशीनवर काम करायसाठी SSH घेतो की नाही, घेतो ना. तर SSH घेताना आपल्याला डायरेक्ट रूट लेवल ऍक्सेस मिळतं का, काय मिळतं? SSH घेतल्यानंतर सर्वात पहिली आपल्याला कोणती डायरेक्टरी दिसती? उबंतूची डायरेक्टरी दिसती. रिमोट युजर असतो सुडो युजर, बरोबर की नाही. तर जेव्हा आपण ऍक्सेस घेतो तर आपल्या रूट डायरेक्टरी काय असलं पाहिजे? उबंतू. काय येणार इथे? रिमोट रूट डायरेक्टरी, होम डायरेक्टरी ऑफ सुडो युजर /home/ubuntu. SSH वाला टर्म लक्षात घ्या, नसेल तर क्लिअर करून घ्या. लेबल याला द्यायचं आहे node1, सेम देणार, काही कन्फ्युजन नको. लेबलने सिलेक्शन होतं. कशाने सिलेक्शन होणार? लेबलने. बघितलंय आपण सिलेक्शन वाला पोर्शन, सिलेक्टर आठवा कुबरनेटिस मध्ये. काहीही सिलेक्शन करायचं असेल तर कशाने होतं? लेबल्सनी. तर दिलाय लेबल node1. आता खाली युजेस मध्ये कंडिशन्स आहेत. कोणत्या कोणत्या? 2 कंडिशन. यूज दिस नोड ॲज मच ॲज पॉसिबल और ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग. कळलं का? एक, या नोडला तुम्ही कंटिन्युअसली ऑन ठेवा. दुसरं, जेव्हा तुम्ही त्याचा लेबल यूज करणार तेव्हाच तो परफॉर्म करेल, अदरवाइज करणार नाही. तर आपण ओनली बिल्ड जॉब्स विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग हा ठेवणार, कारण आपल्याला node1 हा लेबल कंटिन्युअसली यूज करायचा. बट सध्याच्या कंडिशनला आपण काय करू? यूज दिस नोड, राहू देऊ असंच. ठीक आहे. नेक्स्ट, लॉन्च मेथड. याच्यासोबत कनेक्शन कसं होईल? लॉन्च मेथड काय दिसते इथे? काही एक्स्ट्रा दिसतंय SSH वगैरे? नाही दिसत आहे का? नाही. तर आपण आता काय करणार? SSH प्लगइन ऍड करणार. SSH प्लगइन ऍड करणार. सो प्लगइन साठी कुठे जायचं? कुठे? मॅनेज सेटिंग्स मध्ये प्लगइन्स, अवेलेबल प्लगइन्स. काय ऍड करू इथे? SSH बिल्ड एजंट. ठीक आहे. काय पाहिजे आपल्याला? SSH बिल्ड एजंट. हे कोणतं आहे SSH एजंट? ठीक आहे, बिल्ड एजंट पाहिजे. इन्स्टॉल करतोय. इन्स्टॉल केल्यानंतर काय होणार? इन्स्टॉल केल्यानंतर काय होणार? इथे SSH दिसायला पाहिजे. आता दिसेल का? असं रिफ्रेश करावं लागेल. ठीक आहे. node1 डिस्क्रिप्शन गायब झालं. फॉर ऑल टास्क. ठीक आहे. काही लिहा, डिस्क्रिप्शन नाही दिली तरी चालेल. नंबर ऑफ एक्झिक्युटर 1 आहे, काही हरकत नाही. रिमोट रिपॉझिटरी home/ubuntu. देन लेबल काय देतो याला आपण? node1. यूज दिस ॲज मच ॲज पॉसिबल और ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग. दोन पैकी एक ठेवू शकतो. लॉन्च मेथड काय दिसतंय इथे? लॉन्च मेथड आलाय SSH. देन होस्ट काय असायला पाहिजे आणि त्याचं क्रेडेन्शियल काय असेल. आणि थर्ड वन दिलेला आहे होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला बोललोय होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी काय असते. की ऑथेंटिकेशन काय असते? जेव्हा SSH घेतो आपण एखाद्या मशीनचा, सर्वात आधी आपल्याला काय बोलतो तो?
आर यू शुअर यू वॉन्ट टू ऍड दिस इन युअर रिमोट रिपॉझिटरी. तर इथे हे असते आपलं आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू कनेक्टिंग. हे असते होस्ट की चेकिंग. जेनकिंग स्वतःहून तिथे एस टाईप करायला जाणार का? नाही जाणार ना. तर इथे आपल्याला काय ठेवावं लागेल मग? नो व्हेरिफिकेशन. काय द्यावं लागेल? नो व्हेरिफिकेशन. SSH चा होस्ट जेव्हा आपण SSH घेतो कसा घेतो? IP थ्रू. होस्ट मध्ये काय यायला पाहिजे मग? IP यायला पाहिजे. सो IP कुठला आहे? पब्लिक IP घेतला तर चालेल, बट पब्लिक IP चा एक इश्यू आहे. कोणता? ती डायनामिक असते, चेंज होत असते. अशी कोणती IP आहे जी चेंज होत नाहीये? तुम्हाला आयडिया आहे ना? कॉपी करू मग ऑनलाईन मध्ये. सर्वांना समजलंय एवढं? ओके, समोर जाऊया मग. सो होस्ट इथे असायला पाहिजे आपला काय? प्रायव्हेट IP. कुणाचा आहे हा? होस्ट मशीनचा. क्रेडेन्शियल. आता इथे काय करायला लागेल? क्रेडेन्शियल द्यावं लागेल. क्रेडेन्शियल मध्ये काय द्यायला पाहिजे आपण? SSH घेतो, कशाने घेतो? SSH ID अंडरस्कोर काय असते? ती की असते. की जोपर्यंत देणार नाही SSH मिळणार का? मग इथे क्रेडेन्शियल मध्ये काय यायला पाहिजे? की यायला पाहिजे. सो की ओपन करून घेऊ आपण. ओपन वाला सेक्शन कुठे गेला? तर ही आहे आपली की. कुठे द्यावी लागेल? क्रेडेन्शियल्स मध्ये. ऍड करा क्रेडेन्शियल. कसे ऍड करायचे ते बघा. ठीक आहे, ग्लोबल वर चाललोय. कसं ठेवायचं आहे आता? हे तर आपली एक सिंपल सी फाईल आहे, टेक्स्ट फाईल. बरोबर आहे ना? तर इथे कसं ऍड करणार? युजर नेम पासवर्ड आहे का ते? नाही. SSH युजर नेम आणि प्रायव्हेट की आहे का? देतो एक. SSH घेणार ना? काय रे मूर्ख. ID SSH की. ID मध्ये काय देणार आपण याला आता? रिमोट ऍक्सेस समथिंग. डिस्क्रिप्शन द युजर नेम काय असतो? उबंतू. ठीक आहे. आणि प्रायव्हेट की. प्रायव्हेट की काय असते? जे आता आपण काढली ती. एंटर डायरेक्टली. सो इथे काय करणार? डायरेक्टली आपण की ऍड करणार. कॉपी पेस्ट. पासफ्रेज नाही द्यायची इथे. ठीक आहे, नाही तर याला अजून एक पासवर्ड लागेल. डन. बघा एरर गेलं. झालं. SSH ची सेटिंग झाली आपली इथे.
कीप दिस एजंट ऑनलाईन ॲज मच ॲज पॉसिबल, तेच ठेवायचं आहे, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पास करायचे असेल तर इथून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पास करू शकतो की एंड व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये. माहिती आहे तुम्हाला की एंड व्हॅल्यू फॉर्मॅट व्हेरिएबल कसे पास करायचे, यू नो ऑलरेडी. आणखी काही राहिलं का चेक करून घ्या एकदा. यूज दिस नोड ॲज मच ॲज पॉसिबल, ठीक आहे. और ओनली बिल्ड जॉब विथ लेबल एक्सप्रेशन मॅचिंग, हे पण ठेवू शकतो आपण, दोन्ही घेता येईल. लेबल एक्सप्रेशन मॅचिंग करू आपण. सेव. ओके, तर हा सध्या आता इन्फॉर्मेशन देणार नाहीये. जेव्हा हा ऍक्टिव्ह होणार, इथे दिसणार, सिंक्रोनाइज होणार, तेव्हा आपल्याला फुल इन्फॉर्मेशन जसं इथे दिसत आहे तसं ते दिसायला लागेल. तर थोड्या वेळात ते होईल. समजलं एवढं? ओके. नाव इथे येणार, एक न्यू जॉब क्रिएट करणार आपण. न्यू आयटम मधनं जॉब 2 फ्रीस्टाईल अँड ओके. क्लिअर? नाव आता ह्या टर्म्स आपल्याला एक एक करून बघावं लागेल काय आहे. रीड करा, काय समजते तुम्हाला सांगा. काय समजते इथे सांगा. डिस्कार्ड ओल्ड बिल्ड याचा अर्थ काय? जुने जे काही बिल्ड असणार. आता बिल्ड काय असते, आता आपण जे क्रिएट, हा 1 2 3 जे काही बिल्ड आपण झाले ते पुराने झालेत ना. डिलीट करायचे का, डिस्कार्ड करायचे का? करायचे असेल तर क्लिक करा. मग आता यामध्ये इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, किती दिवस ठेवायचे, लॉग रोटेशन वाला इन्फॉर्मेशन. डू यू नो व्हॉट इज लॉग रोटेशन? व्हॉट इज लॉग रोटेशन? पुराने जे काही असणार त्यांना डिलीट करत जाणार, नवीन ऍड होत जाणार जे काही, तर तो कन्सेप्ट इथे ऍड करायला लागेल. डेज टू कीप बिल्ड, किती दिवस तुम्हाला ते बिल्ड ठेवायचे, नंबर द्यायचा. मॅक्झिमम किती ठेवायचे. जसं आपल्याकडे 4 बिल्ड असतात, 4 पैकी 2 ठेवायचे, तर 2 मॅक्झिमम इथे राहायलाच पाहिजे आणि पुराने 2 डिलीट व्हायला पाहिजे. इथे किती दिवस, ते 2 जे ठेवता तुम्ही अपडेटेड वाले ते किती दिवस ठेवायचे, तर 2 4 दिवस 5 दिवस 10 दिवस जेव्हा पण जेवढं पण ठेवायचं असेल. 10 दिवसात ते 10 दिवस राहणार, 10 दिवसानंतर डिलीट होणार आणि न्यू वाले जे असेल ते अगेन 10 दिवस चालू होईल. तर तो लॉग रोटेशन तुम्ही इथे लावू शकता. दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज, मीन्स इथे तुम्हाला व्हेरिएबल्स टाकता येईल. बुलियन पॅरामीटर, चॉईस पॅरामीटर, क्रेडेन्शियल पॅरामीटर, फाईल, पासवर्ड, स्ट्रिंग. ठीक आहे. स्ट्रिंग मध्ये काय टाकणार तुम्ही, तर नेम सूरज या समथिंग डिफॉल्ट पॅरामीटर्स. जे काही पॅरामीटर तुम्हाला ऍड करावं लागेल ते तुम्हाला इथे करता येईल. आलं लक्षात? ओके. देन त्यानंतर सोर्स कोड गिट आहे. गिट आपल्याला आता कसं यूज करायचं तेवढं माहिती आहे. हा इथले आणखी ऑप्शन नाही बघितले ना आपण. डिस्कार्ड याला बंद करतो. एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी. एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड याला क्लिक करतोय. काय होतंय हा, एक्झिक्यूट कॉन्करंट बिल्ड इफ नेसेसरी मीन्स पॅरलली एक दुसरा जॉब जो क्रिएट होतोय आणि त्याच्यासोबतच हा पॅरलली एक्झिक्यूट होणार. क्लिअर? रिस्ट्रिक्ट वेअर दिस प्रोजेक्ट कॅन बी रन. आता बघा इथे आलाय ऑप्शन, रिस्ट्रिक्ट करा कुठे हा प्रोजेक्ट रन होणार ते डिसाइड करा. क्लिअर आहे? तर इथे आपल्याला ऑप्शन्स असेल, याला आधी क्लिक करू. लेबल एक्सप्रेशन काय आलेलं आहे, लेबल एक्सप्रेशन. ऍडव्हान्स वाल्याचं काही गरज नाही सध्या. लेबल एक्सप्रेशन कोणतं दिलंय आपण, आपल्या नोडला एक नोड 1 दिलेला आहे ना. तर आपली अशी कंडिशन आहे की हा जो जॉब होणार, हा जॉब कुठे होणार परफॉर्म,
नोड 1 वर, तर मी याला रिस्ट्रिक्टेड करतोय, नोड 1 वरच काम करेल हा, कुठे होणार नाही. तर नोड 1 इथे बघा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यांनी सजेशन मध्ये दिलेलं आहे. आणि काय बोलतोय की लेबल नोड 1 मॅचेस 1 नोड. नो कन्फ्युजन ठेवलाय, आपण नोड 1 सगळ्या ठिकाणी यूज करतो. तर लेबल आणि नाव सारखं आहे आणि तो एक्सप्रेशन मॅच करतोय बघा. तर आता हा जो जॉब 2 आहे, हा जॉब 2 कुठे परफॉर्म होणार, नोड 1 वरच होणार. तुमच्याकडे असे भरपूर सारे नोड असू शकतात ज्यांना तुम्ही इथे सिलेक्ट करणार. डिपेंड्स ऑन व्हॉट यू आर डुईंग इन युअर जॉब. तुमचा पायथॉनचा असेल तर पायथॉन वाला नोड क्रिएट करून ठेवा. तुमचा जावाचा आहे तर नोड 1 क्रिएट केलाय. जावा स्क्रिप्टचा असेल तर काही वेगळं असेल. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे नोड्स तुम्ही जर क्रिएट केले असेल तर तुम्ही युजिंग लेबल्स त्याला सिलेक्ट करू शकता. कळलं? आता ऍडव्हान्स मध्ये ते सेम गोष्टी आहेत. क्विट पिरियड, रिट्राय काउंट, ब्लॉक बिल्ड वेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. काय समजतं यामधनं? एकदम इझी आहे, तुम्ही स्वतः रीड करून समजू शकता. क्विट पिरियड म्हणजे काय असते? क्विट करणे. किती वेळा तो क्विट करेल, सी. ठीक आहे. त्यानंतर रिट्राय कितीदा करणार याला एक्झिक्यूट करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी और जे काही आहे. ब्लॉक बिल्ड वेन अपस्ट्रीम प्रोजेक्ट इज बिल्डिंग. हा जो प्रोजेक्ट आहे आपला जॉब 2, हा ब्लॉक करून ठेवा जोपर्यंत याच्या आधीचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हा चालू होणार का नाही. सिंपल आहे ना. ब्लॉक बिल्ड वेन डाउनस्ट्रीम प्रोजेक्ट इज रनिंग. डाउनस्ट्रीम मीन्स जॉब 1 आहे, जॉब 2 आहे, जॉब 3 आहे. जॉब अपस्ट्रीम मीन्स जॉब 1 आधी व्हायला पाहिजे. डाउनस्ट्रीम मीन्स याच्या आधी जो होत आहे तो आधी होऊ दे, त्याच्यानंतर याला परफॉर्म कर. कळलं? यूज कस्टम वर्कस्पेस. आतापर्यंत आपण कुठे काम करतोय? याच्या डिफॉल्ट वर्कस्पेस मध्ये, बरोबर का? काय वर्कस्पेस, कुठे, लोकेशन? बरोबर. बट आपल्याला ती लोकेशन नाही पाहिजे, रॅन्डम आपली कुठली आपल्या मनावर. तर ती लोकेशन कुठे सेट करणार तुम्ही? आता मला काय करायला लागेल, काय करायचं आहे मला, हे /opt मध्ये पाहिजे सगळं, तर मी /opt मध्ये वर्कस्पेस क्रिएट करेल. पण बाय डिफॉल्ट कुठे असतं तो तुम्हाला माहिती. समजलं? बट आपण कस्टमरच जाऊ, सॉरी जो डिफॉल्ट आहे त्यावरच जाऊ. तो ऍडव्हान्स मध्ये आपण काही नाही करतोय. गिट मध्ये आपली रिपॉझिटरी घेऊन येणार. रिपॉझिटरी आहे आपली दिस. क्रेडेन्शियल कशी ऍड करायचे समजलं? वेरी गुड. बॅच 20 क्रेडेन्शियलला काही नाही आहे, तर याला क्रेडेन्शियलची गरज नाही, पब्लिक आहे. देन मास्टर नाही, मेन पाहिजे. रिपॉझिटरी समथिंग समथिंग काही करायची गरज नाही आहे. हा, बिल्ड ट्रिगर. आता हे ऑप्शन्स काय असतात हे पण बघून घेऊ. ठीक आहे. ट्रिगर बिल्ड रिमोटली मीन्स हा जॉब 2 आहे, हा जॉब तुम्हाला कुठल्या दुसऱ्या लोकेशन वरून एक्झिक्यूट करायचा आहे. आपल्याकडे काय असते इथे, बिल्ड नावची बटन असते, माहिती आहे तुम्हाला? बिल्ड नावची बटन, त्या बटनला क्लिक करायची गरज नाही. कुठेतरी आपण एक स्क्रिप्ट रन करणार, तो ऑटोमॅटिक इकडे ते बिल्ड जनरेट होणार, परफॉर्म होणार. सिमिलरली दुसऱ्या याच्यात काय, बिल्ड आफ्टर अदर प्रोजेक्ट आर बिल्ड. म्हणजेच पहिला जॉब परफॉर्म झाला, ऑटोमॅटिकली जॉब 2 रन व्हायला पाहिजे. याला क्लिक केलं तर इथे टोकन वगैरे ऍडिशनल हे ते सगळ्या गोष्टी द्याव्या लागेल. बिल्ड मध्ये इथे प्रोजेक्ट वॉच, प्रोजेक्ट 2 वॉच. जॉब 1 असेल आपल्याकडे, नो प्रोजेक्ट स्पेसिफाईड, तर मी इथे जर जॉब 1 लिहिलं तर बघा जॉब 1 घेतलंय तरी. तर जोपर्यंत जॉब 1 परफॉर्म होणार नाही
जॉब 2 एक्झिक्यूट होणार नाही, हे तुम्हाला परफॉर्म करून बघायचं. ठीक आहे, नाहीतर मी इथे जॉब 1 राहू देतो, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा ऑप्शन काय आहे? हा, बिल्ड पिरियडिकली. सॉरी, याच्यातले हे 4 ऑप्शन अजून बघून घ्या. ट्रिगर ओनली इफ द बिल्ड इज स्टेबल. हा जॉब 1 जर स्टेबल असेल तर जॉब 2 परफॉर्म होईल, जो आपण आता हा क्रिएट करतोय. समजलं? ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अनस्टेबल. हा जॉब 1 परफॉर्म नाही झाला बरोबर, तरी जॉब 2 व्हायला पाहिजे. ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज फेल. जॉब 1 फेल जरी झाला तरी हा व्हायला पाहिजे. ऑलवेज ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अबॉर्डेड. जॉब 1 सक्सेस नाही जरी झाला तरी जॉब 2 परफॉर्म व्हायला पाहिजे. तर 4ही ऑप्शन अवेलेबल आहे. सक्सेस स्टेबल असेल नसेल त्यानुसार तुमची कंडिशन लागेल. पण मेन गोष्ट काय आहे, जॉब 1 परफॉर्म होईल, त्यानंतर जॉब 2 परफॉर्म होईल. जॉब 1 फेल झाला त्यावर कंडिशन लावा, सक्सेस झाला त्यावर कंडिशन लावा. ते 4 कंडिशन्स आहेत. समजलं का? व्हेरी गुड. आता तुम्हाला हे नाही करायचं राहिलं तर पिरियडिकली. पिरियडिकली काय असते? आता हे पिरियडिकली काय काय करता तुम्ही? जॉब शेड्यूलिंग. तर हे काय जॉब आहे की नाही? हा जॉब आहे, शेड्यूल करा. काय करणार? क्रॉन जॉब लावणार. काय करणार? क्रॉन जॉब लावणार. समजलं? देन आहे पोल एससीएम. पोल एससीएम इथे पण आपल्याला शेड्यूल लावावं लागेल. हा काय करणार? गिटहब वर जाणार, गिटहब वरून सोर्स कोड फुल करून घेणार, आणि तिथे जर त्याला चेंजेस आढळले तो याला परफॉर्म करायला सुरुवात करेल. समजलं? पण तो कधी जाणार गिटहब वर? त्याचा शेड्यूलिंग नाही. कळलं? व्हेरी गुड. हुशार झाले पुरं. देन एन्व्हायरमेंट आहे. आता हे तुम्हाला एन्व्हायरमेंट माहित असेल. सिक्रेट टेक्स्ट और फाईल एन्व्हायरमेंट तुम्ही पास करू शकता. डिपेंड्स ऑन यू कसं टाकायचं आहे ते. ठीक आहे, स्क्रिप्टिंग वगैरे टाका. SSH युझिंग SSH स्क्रिप्टिंग वगैरे टाकता येतं. इथे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्यानंतर बिल्ड वाला तर सांगितलं मी तुम्हाला. हे काय असते? एक्झिक्यूट करू शकतो आपण इथे. सेल स्क्रिप्ट एक्झिक्यूट करू शकतो. समजला? सेल जो आपण नोड ऍड केलाय आणि SSH एजंट ऍड केलाय त्यामुळे एक एक्स्ट्रा ऑप्शन दिसेल. शेल स्क्रिप्ट वाला आहे, पण आपल्याला ते नाही करायचं आहे. पोस्ट बिल्ड ऍक्शनला चेक करायचं. कशाला चेक करायचं? आता पोस्ट बिल्ड ऍक्शन, की जॉब 2 परफॉर्म झाल्यानंतर काय करणार. जॉब 2 परफॉर्म झाल्यानंतर काय करणार? काय करणार? जॉब 3 आहे आपल्याकडे पडलेला, त्याला एक्झिक्यूट करायचं का? हा, तर आपण तो इथे देऊ शकतो. सी पोस्ट बिल्ड ऍक्शन. जॉब 2 झाला परफॉर्म, तर तो आर्काइव्ह करून सेव्ह करायचा आहे का तुम्हाला? तो एक ऑप्शन दिसेल. बिल्ड अदर प्रोजेक्ट, म्हणजे जॉब 2 परफॉर्म झाला, जॉब 3 परफॉर्म करायचा आहे का तुम्हाला? तर जॉब 3 परफॉर्म होईल जर तुम्ही ते सिलेक्ट केलं. रेकॉर्ड फिंगरप्रिंट, यातले काय ट्रॅकिंग सिस्टम जे काही आहे ते तुम्हाला करायचं आहे, ते करायचं आहे का? गिट मध्ये पब्लिश करायचं आहे का? हा, गिट मध्ये पब्लिश करू शकता. किंवा जॉब 2 परफॉर्म झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे का? तर ते तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे, ईमेल नोटिफिकेशन मध्ये ईमेल द्यावं लागेल. सी जॉब 2 जसा परफॉर्म होणार तुम्हाला ईमेल येणार. कधी पाठवायचं ते पण आहे. सो आय होप तुम्हाला समजलं. अप्लाय, सेव्ह, बिल्ड नाव,
इट स्टार्टेड वर्किंग. लेट्स सी. याला क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही बघू शकता जे काही परफॉर्मन्स होत आहे इथे ते झालंय. जॉब 2 कुठे करतोय? बिल्डिंग रिमोटली ऑन नोड 1. तर आता जो आपण नोड क्रिएट केलेला आहे, येस, नोड 1 ची इथे थोडस रिफ्रेश करा, सिंक झालेला आहे. हा सिंक झाला आहे, त्यामुळेच आपला हे एक्झिक्युशन परफॉर्म झालेलं आहे, नाही तर झालं नसतं. नोड 1 वर ऍक्टिव्हच नसतं नोड 1 तर परफॉर्म झालं असतं का? नाही. सो नोड 1 कसं ऍड करायचं, त्यावर जॉब कसा परफॉर्म करायचा ते समजलं? काही कन्फ्युजन? आणि इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन समजली? कॉन्फिगर मध्ये जे जे आपल्याला कॉन्फिगर करायचं आहे हे सगळं समजलं? इथे काही कन्फ्युजन आहे? पक्का? SSH एजंट कसं ऍड करायचं, की कशी ऍड करायची, ते सगळ्या गोष्टी व्हेरी गुड. सो आजसाठी इथेच थांबू, बाकी उद्या बघू. ऑनलाईन मध्ये सर्वांना समजलंय? Perfect. Okay, so we are closing here now.